श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य कथा द्याई कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करोणी वस्ती मंगळवेढा सोडिला मोहोळ माझी वास्तव्य करीती. अप्पाटोळ झाले भक्त तेथीच साकल्य वृत्त. अल्पमती के विवरणू स्वामी चरित्राचे हे सार. म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धधी सम. सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञापिले सेवका, जो वरी आम्हा येऊ का, तो वरी स्वामींसी सोडू नका. येथीची मुक्काम करावा. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच म्हणिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती. आले ग्रामद्वारी बैसले यती राजस्व इच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्धी समजला. पूर्ण पुण्यास्तव निश्चिती. आले चोळापती गृहापती. चोळाप्पांच्या गृहापती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर. चोळाप्पाचे भाग्य उदेले यती राजगृहासी आले. जैसे कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाले स्वामीराज भेटी, परमभाग्य तयाचे. धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्यस्थान. सुरवराजे दुर्लभ, चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यास योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती राहती, मनोधरिती किती एक. एक चरण एक राहोन, एक विलोकती गगन. एक गिरवी हरी बैसून, तपश्चर्या करिताती. एक पंचांगी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडून. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षष्ठकर्म आचारती. एक लोकोपदिश्यती, एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती दैवल्याय. परिजयाचे चरण दुर्लभी सक्ती वाचवून. केली असी नाना साधन, भावे विन सर्व व्यर्थ. योग याधिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्त स्तव्य पाही, स्वामी आले सदनाते. तयाचे देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाच्या चित्ती आनंद झाला भोवसाळ. ते पासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतार. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजदीपाकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष सोनी कारभारी, परमज्ञानी असती जे अक्कलकोटासी प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती. स्वामी चरण उदेली त्यापासून जगात. त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात. कित्येक झाले चोळाप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयाचे चित्त, म्हणून या स्वामी राजे यती. बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली. मात नृपासी कळला वृत्तांत, हे आपुल्या नगरात. यती विख्यात पातले, राहती चोळाप्पाच्या घरी. दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र वार्ता, असे कुणी राव बोलिला काय वाणी गावात. यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हास श्रुत पाही. आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाही. भेटू तया यतीवरी.